सगळ्यात पहिले वेलकम आहे तुमचं स्किल इन्स्पायर मध्ये. सो तुम्ही खूप भारी असा डिसिजन घेतलाय स्किल इन्स्पायर बिझनेस स्टार्ट करून. काही दिवसा पहिले मी सुद्धा स्किल इन्स्पायरचा बिझनेस स्टार्टअप केला होता आणि या स्किल इन्स्पायरच्या बिझनेस मधून माझी लाईफ सुद्धा चेंजिंग झाली. कारण मी महिन्यामध्ये 25 ते 30 हजार रुपये इझिली कमवतोय, ते पण घरी बसून. तुम्ही सुद्धा तुमची लाईफ पूर्ण प्रकारे चेंज करू शकता. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, न स्किप करता. ठीक आहे, चला तर आपण जाणून घेऊ नेमकं स्किल इन्स्पायर बिझनेस आहे तर काय. तुमच्या मनामध्ये असे काही डाऊट असतील ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण प्रकारे क्लिअर करू. ठीक आहे मित्रांनो, तुमच्या मनामध्ये हा तर एक डाऊट असेल की यार मी स्किल इन्स्पायर बिझनेस तर स्टार्ट करून घेतलेला आहे, बट नेमकं आता यामध्ये काय करायचं हेच मला माहित नाही. चला तर तुमचे खूप सारे डाऊट असतील ते आपण पूर्ण प्रकारे या व्हिडिओमध्ये क्लिअर करू मित्रांनो. ठीक आहे, राईट. जाणून घेऊ आपण आपल्या पहिल्या डाऊट मध्ये. तुमचा हा पण एक डाऊट असेल मित्रांनो की या बिझनेसमध्ये इन्कम पैसे कशा प्रकारे कमवायचे, राईट. त्यानंतर काम काय करायचं या बिझनेसमध्ये, आहे ना. या बिझनेसमध्ये मी ग्रोथ करू शकतो का, राईट मित्रांनो. या बिझनेसमध्ये मी ग्रोथ करू शकतो का, हा सुद्धा तुमचा डाऊट असेल पूर्ण प्रकारे, आहे ना. तर चला मित्रांनो, आपण आता येऊ आपल्या मेन टॉपिकवर की बिझनेस नेमकं आहे तरी काय. हा सुद्धा तुमचा डाऊट असेल मित्रांनो की बिझनेस नेमकं आहे तरी काय. तर चला आपण या टॉपिकवर पूर्ण प्रकारे एक्सप्लेन करून घेऊ. तर मित्रांनो, आपला जो हा बिझनेस आहे हा एक ऑनलाईन बिझनेस आहे, म्हणजे एफिलिएट मार्केटिंगचा आपला बिझनेस आहे मित्रांनो. ठीक आहे, हा तुमच्या मनामध्ये हा पण एक डाऊट असेल की सर नेमकं एफिलिएट मार्केटिंग आहे तरी काय. ठीक आहे, तर मित्रांनो ते पण तुम्हाला समजवतो की एफिलिएट मार्केटिंग नेमकं आहे तरी काय. एफिलिएट मार्केटिंग म्हटलं म्हणजे तर कोणत्या पण कंपनीचं प्रोडक्ट सर्व्हिस प्रमोट करणं किंवा सेल करणं यालाच म्हणतात एफिलिएट मार्केटिंग मित्रांनो. ठीक आहे, आता एफिलिएट मार्केटिंग मध्ये कोणकोणते प्रोडक्ट येतात ते पण आपण पूर्ण प्रकारे एक्सप्लेन करू मित्रांनो. ठीक आहे, तर बघू शकता मित्रांनो, एफिलिएट मार्केटिंग मध्ये आपले दोन प्रोडक्ट येतात, एक फिजिकल प्रोडक्ट आणि एक डिजिटल प्रोडक्ट. आता फिजिकल प्रोडक्ट काय आणि डिजिटल प्रोडक्ट काय ते पण तुम्हाला सांगतो मित्रांनो. ठीक आहे, फिजिकल प्रोडक्ट म्हटलं म्हणजे मित्रांनो, तर त्यामध्ये आपल्याला जे कमिशन मिळतं ते फक्त 10 ते 15-20% कमिशन मिळत असतं. ठीक आहे, आणि त्यासोबत डिजिटल मार्केटिंग मध्ये आपल्याला जे पण कमिशन मिळतं ते आपल्याला 80 ते 90% कमिशन मिळत असतं मित्रांनो. ठीक आहे, आता सर दोघांमध्ये हा फरक नेमकं काय त्या ठिकाणी आहे ना, की डिजिटल मार्केटिंग मध्ये इतकं जास्त कमिशन मिळतं आणि फिजिकल प्रोडक्ट मध्ये इतकं कमी कमिशन मिळतं त्या ठिकाणी, आहे ना. तर बघू शकता मित्रांनो, दोघांमधला डिफरन्स सुद्धा तुम्हाला सांगतो की दोघांमध्ये कमिशन कमी जास्त काय त्या ठिकाणी. ठीक आहे, फिजिकल प्रोडक्ट म्हटलं मित्रांनो, जसं की ओप्पोचा मोबाईल आहे त्या ठिकाणी. ठीक आहे, तुम्हाला पण माहिती आहे ओप्पोचा मोबाईल म्हटला म्हणजे तर कंपनीला सुद्धा त्याला बनवण्यासाठी पैसे द्यावे लागतात, राईट. त्याच वर्करला सुद्धा त्या ठिकाणी कंपनीला पैसे द्यावे लागतात मोबाईल बनवण्यासाठी, ना पार्टसाठी सुद्धा पैसे द्यावे लागते त्या ठिकाणी, की नाही, राईट. आणि तो मोबाईल सेल केला मित्रांनो त्या ठिकाणी, तर त्यामध्ये कंपनीला तोटा होईल. पहिली गोष्ट, जर 80 किंवा 90% कमिशन दिलं आहे ना, कारण की ओप्पोचा मोबाईल जर एक जरी सेल झाला तर त्याला परत बनवण्यासाठी तेच मटेरियल लागेल त्या ठिकाणी, आहे की नाही. तर मित्रांनो, म्हणून त्या ठिकाणी फिजिकल प्रोडक्ट मध्ये आपल्याला जे पण कमिशन मिळतं ते 10, 15 किंवा 20% कमिशन मिळत असतं त्या ठिकाणी. ठीक आहे, आणि डिजिटल मार्केटिंग मध्ये म्हटलं म्हणजे मित्रांनो, तर आपल्याला 80 ते 90% कमिशन मिळतं. आता ते का ते सुद्धा तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, डिजिटल मार्केटिंग मध्ये एक वेळा ऑनलाईन कोर्स बनवला मित्रांनो, तर ते वेळोवेळी प्रमोट करून त्या ठिकाणी जितकं सेल होतील तितकं आपल्याला कमिशन मिळत असतं मित्रांनो. ठीक आहे, फक्त प्रोडक्ट आपल्याला त्या ठिकाणी एकच वेळा बनवायचंय, कोर्स आपल्याला एकच वेळा बनवायचा आहे आणि त्या ठिकाणी वेळोवेळी आपल्याला सेल करायचं, जितकं सेल करायचं तितकं कमिशन मिळत मित्रांनो. त्यानंतर सर आपला जो बिझनेस आहे स्किल इन्स्पायरचा, तो कोणत्या मॉडेलवर वर्क करतोय, फिजिकल मॉडेलवर वर्क करतोय का डिजिटल मॉडेलवर वर्क करतोय. तर मित्रांनो ते सुद्धा आपण पूर्ण प्रकारे एक्सप्लेन करून घेऊ. तर मित्रांनो, स्किल इन्स्पायर बिझनेस हा डिजिटल प्रोडक्टवर वर्क करतो मित्रांनो, आणि स्किल इन्स्पायरचं डिजिटल प्रोडक्ट म्हटलं म्हणजे तर ऑनलाईन कोर्स मित्रांनो. ठीक आहे, राईट. हा तेच कोर्स मित्रांनो. ठीक आहे, आता हे बघा मित्रांनो, ऑनलाईन कोर्स काय ते पण तुम्हाला सांगतो. ठीक आहे, राईट. त्यासोबत स्किल इन्स्पायर बिझनेस मध्ये आपलं एक 599 रुपयाचं पॅकेज समजा. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल 599 रुपयाचं पॅकेज आपल्या स्किल इन्स्पायर बिझनेस मध्ये मित्रांनो. ठीक आहे, राईट. आता तुमच्या कॉफी रेफरल लिंक थ्रू मित्रांनो, ठीक आहे, तुमच्या कॉफी रेफरल लिंक थ्रू जर तुम्ही 599 रुपयाचा बिझनेस प्लॅन रेफर करताय किंवा सेल जरी करताय मित्रांनो, ठीक आहे, तर तुम्हाला 450 रुपयाचं कमिशन मिळतं त्या ठिकाणी. ठीक आहे,
450 रुपयाचं तुम्हाला कमिशन मिळतं मित्रांनो. तर हेच झालं तुमचं कमिशन, हेच झाली तुमची इन्कम अर्निंग, तुम्ही जे पैसे कमवले ते मित्रांनो. ठीक आहे, आता तुम्हाला हे तर कळून गेलं असेल त्या ठिकाणी की नेमकं बिझनेस आहे तरी काय आणि आपल्याला या ठिकाणी काम काय करायचं आहे मित्रांनो, आहे ना, राईट. जितकं तुम्ही सलकर असाल तितकं तुम्हाला कमिशन मिळेल त्या ठिकाणी. ठीक आहे, राईट. तर मित्रांनो तुम्हाला हे तर कळलं असेल त्या ठिकाणी की बिझनेस नेमका आहे तरी काय, बिझनेस मध्ये काम काय करायचं आहे ना. तरी सुद्धा जर तुमचे खूप सारे डाऊट असतील त्या ठिकाणी की ते सुद्धा आपण या ट्रेनिंग मध्ये, या व्हिडिओमध्ये पूर्ण प्रकारे क्लिअर करू मित्रांनो. ठीक आहे, राईट. तुमच्या मनामध्ये हा सुद्धा डाऊट असेल त्या ठिकाणी की सर आम्ही लीड आणू तरी कुठून, कस्टमर आणू कुठून, लोक आणू कुठून त्या ठिकाणी की सेल करण्यासाठी, आहे ना, सेल आम्ही करू कोणाला त्या ठिकाणी, आहे ना. तर मित्रांनो हे जे ट्रेनिंग मी तुमच्यासाठी घेऊन आलोय ते शेवटपर्यंत बघा, पूर्ण ट्रेनिंगची सिरीज पूर्ण बघा मित्रांनो, न स्किप करता, एकच सेकंदाचा सुद्धा न स्किप करता पूर्ण बघसाल मित्रांनो, तर तुम्हाला पूर्ण ट्रेनिंग समजेल त्या ठिकाणी. ठीक आहे, पूर्ण ट्रेनिंग जे तुमच्यासाठी घेऊन आलो मित्रांनो तो न स्किप करता पूर्ण बघा, तर तुम्हाला कळेल. आणि जर तुम्हाला नाही समजले मित्रांनो तर तुमच्या स्पॉन्सर सोबत किंवा मेंटर सोबत डिस्कशन करा त्या ठिकाणी की नेमकं सर आम्हाला ट्रेनिंग समजली नाहीये, तरी सुद्धा डिस्कस करून सुद्धा जर तुम्हाला ट्रेनिंग समजली नाही मित्रांनो तर अजून एक वेळा परत बघा त्या ठिकाणी. ठीक आहे, राईट. परत बघसाल तर तुमच्या लक्षामध्ये येईल पूर्ण प्रकार. ठीक आहे, कारण की मी स्टार्टिंगलाच बोललो होतो न स्किप करता जर तुम्ही पूर्ण बघताय मित्रांनो तर तुम्हाला कळेल पूर्ण प्रकार. ठीक आहे, जर तुम्ही स्किप करून बघताय तुम्हाला काहीच कळणार आहे त्या ठिकाणी. ठीक आहे, म्हणून एक सेकंदाचा सुद्धा न स्किप करता ही जी ट्रेनिंग पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे ते पूर्ण बघा. पूर्ण ट्रेनिंग सिरीज मध्ये जे पण व्हिडिओ त्या ठिकाणी टाकितले ते पूर्ण बघा, तर तुम्हाला कळेल पूर्ण प्रकार नेमकं बिझनेस आहे तरी काय त्या ठिकाणी. पूर्ण सिरीज आपण जाणू पुढच्या टॉपिक मध्ये मित्रांनो. तोपर्यंत ऑल द बेस्ट त्या ठिकाणी. ठीक आहे, आणि तुमच्या अजून काही डाऊट असेल तर तुमच्या स्पॉन्सर किंवा मेंटर सोबत कॉन्टॅक्ट करा, डिस्कस करा, किंवा जर तुम्हाला नाही समजलं पूर्ण बघा मित्रांनो. ठीक आहे, बाकी थँक्यू सो मच.